गोवा. आता फक्त गोवा आणि तो गोव्याचा मस्तवाल उन्मत्त फिरंगी विजरई. सगळ्यांना वाटेल की आम्ही देवदर्शनासाठी जाणार आहोत, पण आम्ही जाणार ते त्या विजरईला तडाखा द्यायला, आणि असा तडाखा देऊ की त्या विजरईला शुद्धीत यायला पुढची कैक वर्ष जातील. त्या विजरईला अशी चपराक देऊ की तिचा आवाज विजरईच्या राजाला त्याच्या पोर्तुगाल देशात ऐकू गेला पाहिजे. बर्जी काका, ही गोकुळ अष्टमी आमच्या भल्यासाठीच साजरी होत असून देवदर्शनासाठी आम्ही नारव्याला जाणार. ही बातमी विजरईच्या कानावर जाईल याची व्यवस्था करा. विजरईला जेवढं गाफील ठेवता येईल तेवढं गाफील ठेवा. जी महाराज, या आधीच आपण आपले मावळे छुप्या रीतीनं गोव्यात पेरलेत. महाराज, तशी सर्व तयारी झाली. आणि तसंही औरंगजेबाच्या आशीर्वादाने तो गाफीलच आहे. कविराज, तातडीनं विजरईला खलिता लिहा आणि तो खलिता येसाजी गंभीररावांकडे पाठवून द्या. जी, मजकूर सांगावा. लिहा. आजकाल आपण औरंगजेबाशी हातमिळवणी केली आहे. आपण औरंगजेबाच्या इशाऱ्यानुसार वागत असून मोगल फौजांना पोर्तुगीज प्रदेशातून जाण्यास वाट दिली हे बरे नाही. त्याचबरोबर थोरल्या महाराजांशी झालेल्या तहाप्रमाणे चौथाईची प्रतिवर्षी रक्कम 11,028 अश्रफिया याप्रमाणे आपल्याकडे थकबाकी आहे. ही रक्कम आम्हास तातडीनं मिळावी. त्याचबरोबर आमच्या फौजांनी कल्याण भिवंडी येथे मोगल फौजांचा मोठा पराभव केला. त्यावेळी आपल्या सल्लागारांनी आमचे अभिनंदन करावे असा सल्ला आपणास दिला. तेव्हा तुम्ही म्हणालात की संभाजीशी आता आमचा संबंध वेगळा असून त्याच्या अभिनंदनास कारण नाही. आपण असे का म्हणालात याचा खुलासा व्हावा. खुलासा न केल्यास आपण आमचा द्वेष करत असून आपल्याला आमच्याशी वैर घ्यायचे आहे, आणि त्याचबरोबर थोरल्या छत्रपतींशी झालेला तह आपण मोडू इच्छिता असा त्याचा अर्थ घेतला जाईल. मात्र याची मोठी नुकसान भरपाई तुम्हाला द्यावी लागेल, याचे भान असू द्यावे. छत्रपती संभाजी महाराज. ही बाब चांगली नाही. चूक तुमची आहे. आमची? मग पत्रातील मजकूर चुकीचा आहे का एवढंच सांगा. ही बाब गंभीर आहे. हे सरळ सरळ आव्हान आहे. तुम्ही उत्तर द्या. ही बाब मला विजराई साहेबांच्या कानावर घातलीच पाहिजे. नुसता घालू नका, समजावून सांगा. आणि संभाजी महाराज रागास गेलेत म्हणावं, हा, हेही समजून सांगा तुमच्या साहेबाला, तेही लवकर. हो हो हो, सांग. Viceroy of Portuguese government, Count de Alvaro. Venke. सर बोल दिया. सर, संभाजी राजांनी पत्र पाठवलंय. Respected sir, Sambhaji Raje had sent this letter to you. Storms no longer matter. Sir, Sambhaji Raje is very angry with you. What kind of wood we will use for boat? Sir, teak wood. Oh, Bonace. Good. Sir, our government is demanding dues. The wind at the top of boat should well fit. My honorable sir, please don't ignore this letter.
प्लीज. The people on the boat should be raised high. सर, मी काय करू या पत्राचं? What do I do with this letter? Sir, please reply to Sambhajiraj. Please. Yes, I will. Later. Answer. Boi nace. Good. Nos vamos soberanos desde Mari. हां, तुम्ही समुद्राचे बादशाह आहात, पण Yes, охота. फौज तयार झाली. जी, फौज तयार आहे. यावेळी राजांनी शिलकी आणि जिलेबी पथकातली शिबंदी घ्यायला सांगितले. जी, फौज तशीच आहे. चपळ, वारा प्यालेली आणि काटक लढाईत तरबेज. शाबास. महाराज कोणत्या क्षणी बाहेर पडतील? सगळी तयारी झाली आहे ना? जी, तयारी झाली आहे. आता उसंत मिळणार नाही. परंतु फौज जाणार कुठे? दिशा कोणती? गोवा. परंतु या मोहिमेची गुप्तता ठेवायची. महाराजांच्या तशा साफ सूचना आहे की या मोहिमेबद्दल गुप्तता पाळली जावी. गुप्तता ठेवण्यात येईल. कोणालाही कळणार नाही की राजे गोव्यावर आक्रमण करणार आहेत ते. चला, समधी तयारी झाली आणि पुढचा सगळा मार्ग निर्धोक आहे. सेनापती यसाजीराव कंकांनाही निरोप गेलाय. उत्तम. आत्ता इथून पखालजी गेला. तो इथं काय करत होता? पखालजी कुठे होता? आम्ही नाही पाहिला. ठीक आहे, सावध राहा आणि मोहिमेबद्दल कुणाला ऐकू जाईल असं काहीही बोलू नका. थोडीशी सावधगिरी बाळगा. हे पण घेऊन जा. निघालात आपण? होय, निघालो. परंतु राजे, गोकुळ अष्टमीस तर अजून वेळ आहे. वेळ आहे राणीसाहेब, पण त्या विजराईच्या मस्तवालपणाची हंडी फोडण्यासाठी गोकुळ अष्टमीच हवी असं कुठं आहे? तो कोणाच्या जीवावर एवढी मगरुरी करतो आहे? औरंगजेबाच्या. औरंगजेब आपला त्राता आहे, त्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही असं विजराईला वाटतं आणि म्हणून त्याची ही भाषा. त्यानं आमच्या वकिलांचा, येसाजीराव गंभीररावांचाही अपमान केला. असं असेल तर मग खरंच त्याची मस्तवालपणाची हंडी फोडलीच पाहिजे. योजना तयार आहे राणीसाहेब. त्यासाठी आमची खास माणसं काही दिवसांपूर्वीच गोव्यात उतरली. कोणत्या कारणानं? शहजादा अकबराच्या जहाज बांधणीच्या निमित्तानं ही माणसं गेली, पण वास्तविक ते सगळे कसलेले योद्धे आहेत. त्याने काय होईल? राणीसाहेब, आमचे काही खास हेर आम्ही आधीच गोव्यात पाठवले.
त्यांनी गोव्याच्या विजरईशी संपर्क सुद्धा साधलाय. या हेरांवर जबाबदारी आहे विजरईला फोंड्यात आणण्याची. तो फोंड्यात का येईल? आपले हेर बतावणी करतील. आपला फोंड्याचा किल्ला विजरईच्या अगदी जवळ आहे आणि या फोंड्याच्या किल्ल्यात प्रचंड खजिना आहे. जर हल्ला केला तर संभाजी येण्याच्या आत सगळा खजिना विजरईला मिळेल. आणि एकदा का विजरई फोंड्यात आला की मग आपली फौज त्याचा परतीचा मार्ग बंद करेल आणि तेवढ्या अवधीत आम्ही गोवा काबीज करू. आणि विजरई आलाच नाही तर मग ठरल्याप्रमाणे अगोदर स्नान आणि नंतर आंघोळ. राणीसाहेब स्वराज्याच्या पायदळाचे सरसेनापती येसाजीराव कंक गोव्याच्या आसपास आहे. त्यांचे सुपुत्र कृष्णाजी कंक हा कसलेला योद्धा आहे. ही सगळी बाजू आपल्या जमेची आहे. आता कोणत्याही क्षणी आम्ही गडउतार होऊ, कारण तो विजयी सोहळा आम्हाला डोळ्यासमोर दिसतो आहे. राजे? खरंच येसू आता धीर धरवत नाही. आमच्या विजयानंतर फडकणारे हजारो भगवे आम्हाला गोव्याच्या भूमीवर नाचताना फडफडताना बघायचे आहेत. क्या कहा? खबर है कि संभाजी सचमुच दर्शन के लिए आने वाला है. खबर अब पक्की हो गई जहापना. मतलब? संभाजी निकल चुका है जहापना. जहापना, आपकी सोच की इंतहा नहीं. क्या कहा था हमने? जी, आप बहती हुई बदलती हुई हर रूख को नाप लेते हो. अब देखिए ना, आपने कहा था कि संभा सप्तकोटेश्वर जाएगा, तो जा रहा है. बहुत सीधी सी बात है वजीर आला. संभा गोकुलाष्टमी के दिन नार्वे में सप्तकोटेश्वर के मंदिर जाएगा. हमने तो पूरी तहकीकात कर ली. मान गए आप तो. अब देखिए ना, जासूस भी आ गया है. एक काम कीजिए, वाइसरॉय को खलीता लिखिए. क्या लिखना है जहापना? लिखिए, संभाजी निकल चुका है. गोकुलाष्टमी के दिन नार्वे पर सप्तकोटेश्वर के मंदिर में वो दर्शन के लिए पहुंचेगा. उसका मकसद चाहे कुछ भी हो, मगर आप उसके बेटे की सालगिरह पर उसे नजराने देने के लिए पहुंचे तो इसलिए वो गाफिल होगा. इसके आसपास कोई बहुत बड़ी फौज नहीं होगी, सिर्फ चंद सैनिक होंगे. इस मौके का फायदा उठाकर आप संभा को गिरफ्तार करेंगे. यूं समझ लीजिए कि बस थोड़े से वक्त में एक बहुत बड़ा काम हो जाएगा. और अगर आपको और मदद की जरूरत है तो शाह आलम और उसकी फौज वहां नजदीक ही मौजूद है, वो आपकी मदद करेंगे. अगर यह काम पूरा हो गया तो यूं समझिए कि कोंकण आपका. आलमगीर औरंगजेब की तरफ से यह आपके लिए एक छोटा सा नजराना होगा. अभी के लिए बस इतना ही. खुदा हाफिज. Sir, Bomdia. What is the special? It's a letter from Aurangzeb Bacha. Oh, Aurangzeb Bacha. Read now. आजम काउंड अलवोर सकरदार दो इस्ताद गोवा द मोहब्बत हूं. संभाजी निकल चुका है. गोकुलाष्टमी के दिन नार्वे पर सप्तकोटेश्वर के मंदिर में वो दर्शन के लिए पहुंचेगा. इसके आसपास कोई बहुत बड़ी फौज नहीं होगी, सिर्फ चंद सैनिक होंगे. इस मौके का फायदा उठाकर आप संभा को गिरफ्तार करेंगे. और अगर आपको और मदद की जरूरत है तो शाह आलम और उसकी फौज वहां नजदीक ही मौजूद है, वो आपकी मदद करेंगे. अगर यह काम पूरा हो गया तो यूं समझिए कि कोंकण आपका. आलमगीर औरंगजेब की तरफ से यह आपके लिए एक छोटा सा नजराना होगा. Muito bem feito. Well done. Yes, muito bem feito. He will die now. Nunca mais será perdoada.
Yes. This is a great opportunity. We will catch Sampaji. Let's get ready early. Come on. Muito bem feito. Muito bem feito. Uau, uau. No leave for anyone. Soldier must be ready for battle. Just inform the soldiers. Yes, sir. I'll tell them. पोर्तुगीज तळावर असणाऱ्या सर्व सैनिकांना एक सूचना. आजपासून कोणीही रजेवर जाणार नाही. काय जी. विजराई साहेबांचा लवकरच आपल्याला हुकूम होईल. सगळ्यांनी आपापल्या छोट्या होड्या आणि मचवे तयार ठेवा. काय मासेमारीला जायचंय? हो, एक मासा येणार आहे किनाऱ्यावर. मासा मोठा आहे? हो, मोठा आहे मासा. झाड घेतलं पाहिजे मग. मोठा आहे, समद्याना पुरल? समजा ना पुरं. तुम्ही खाऊन विजराई साहेबही खातील आणि तरीही उरेल. देव मासा आहे? हो, देवमासाच आहे. देवळाजवळ येणार आहे. देवळाजवळ? पण कोणच्या? सगळं सांगितलं जाईल. काय मात्र तुम्ही मात्र सावध राहा. जी. Muito bem feito. Well done. Obrigado. आता आमच्याजवळ किंचितही वेळ नाही. आम्ही निघालो. परंतु राजे सावध असाल. सावध तर राहूच. राजन, आमच्या अंदाजाप्रमाणे फिरंगी विजराई सुद्धा सावध असू शकतो. त्याशिवाय काय त्यानं आपले वकील यसाजीराव गंभीरराव यांच्यावर पाळत ठेवली? ती गोष्ट तर आहेच. पण आम्हाला बी जरा संशय आलाय की आपली गुप्त गोष्ट फुटलेली असावी. कशावरून? तुमची चर्चा औरंगजेबाच्या हेरानं ऐकलेली असावी. आम्ही खबरदारी घेऊ. महाराज, प्रसंग पाहून निर्णय घ्यावा. तो तर घेऊच. तुम्ही औरंगजेबाच्या हालचालींकडे बारीक नजर ठेवा. समुद्रावर आरमाराची गस्त वाढवा. तशा सूचना सिंधुदुर्गावर दिल्या आहेत. उत्तम. मासेमारीच्या निमित्तानं होड्या घेऊन लढवय्ये समुद्रावर घिरट्या घालू देत. जी महाराज. त्या विसराईला आम्ही तडाखा देणारच. 5,000ची फौज गोव्याच्या वाटेवर आणून उभी करा. जी. त्या पोर्तुगीजांचा आम्ही असा पराभव करू की जगाच्या पाठीवर असा पराभव झाला नसेल. स्वतःला दर्यावर्दी म्हणून घेतात ना ते, त्यांची ही दर्यावर्दीची खोडच मोडणार आम्ही. आणि गोव्याला पुन्हा गोमांतकाचा साज चढवूनच माघारी येणार. हर हर महादेव! वाह, ये देखो राजा, तुम तो चारों तरफ से घेर लिए गए हो. हमारे हाथी, हमारे घोड़े, हमारे प्यादे, हमारे वजीर और खुद हमारे राजा ने तुम्हें घेर लिया है. अब बच के कहां जाओगे? आ गई तुम्हारी कयामत, तुम्हारी शामत. 3 साल से इंतजार कर रहे हैं, अब तो इंतजार की इंतहा हो गई. अब तो खजूर पकेगा और पकेगा. गोवा में पकड़े जाओगे तुम, गिरफ्तार. सब कोटेश्वर की पूजा इबादत तुम करोगे, लेकिन उसका फल मिलेगा हमें. और वो फल क्या होगा? तुम्हारी गिरफ्तारी. या खुदा.